शेतकऱ्यांना आता जून मध्ये पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे। जिल्ह्यात अजूनही 6111 पात्र शेतकऱ्यांनी ही केवायसी प्रमाणीकरण केलं नसल्याने ते योजनेपासून वंचित राहू शकतात। अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच निर्णय सुद्धा घेतलेला आहे। दोन्ही हप्ते आपल्या सरकारने निर्णय घेतला। मोदीजींनी शेतकऱ्याला 9000 रुपये आपण डीबीटीचे देणार आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी 22000 रुपये त्यांच्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली आणि 6000 रुपये आपण पण देणार आहोत। राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या प्रमुख 15 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे आणि या प्रमुख 5 बँकांमधून हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचं बँक खातं या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू आहेत। त्या दृष्टिकोनातून आज दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। बघा सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले आहेत, परंतु आज काही शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार नाही। कारण शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हे 15 जिल्हे अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे का? ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे। कारण त्या फार्मर आयडी कार्डच्या आधारावरती शेतकरी बांधवांना 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे। तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा 10,000 रुपये मिळणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे। म्हणजे सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात आलेला नाही, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात आलेला नाही। म्हणजे जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, भरपूर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आलेला आहे। आज सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांनी कमेंट सुद्धा केलेले आहेत। म्हणजे या 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा आलेला आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, हे पैसे सरसकट सोडण्यात आलेले नाहीत। म्हणजे सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू आहेत, त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांना पेरणीला हातभार लागावा या दृष्टिकोनातून दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, परंतु हे पैसे सरसकट सोडण्यात आलेले नाहीत। तर याच्यामध्ये 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का? तुम्ही सुद्धा पाहायचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 6 हप्ते सुद्धा आलेले आहेत। तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते आलेले असतील आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 19 हप्त्यांचे पैसे आलेले असतील तर तुम्हाला सध्याच्या स्थितीला 20व्या हप्त्याची चिंता लागलेली होती, परंतु तुमचे पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सरसकट 6 हप्ते सोडण्यात आलेले होते। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सरसकट 19 हप्ते सुद्धा सोडण्यात आलेले होते, परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्या अगोदर शेतकरी बांधवांच्या 4 पात्रता सुद्धा
तपासण्यात आलेले आहेत। म्हणजेच तुम्हाला जर पैसे आलेले असतील तर तुम्ही 100% पात्रतेमध्ये बसलेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आलेला नसेल ते शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नाहीत। सोबतच ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आलेला नसेल ते शेतकरी बांधव सुद्धा पात्रतेमध्ये बसत नाहीत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा या प्रमुख 4 पात्रतेमध्ये बसत असावेत तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांना मान्सून पेरणीसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून अनुदान सुद्धा मिळणार आहे। तर ते अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो सर्वात अगोदर पात्रता सुद्धा बघून घेऊयात। बघा जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। त्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा पहिली पात्रता म्हणजे तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले नसेल त्या शेतकरी बांधवांचा ऑनलाईन डिजिटल सातबारा दाखवत असावा। बघा ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना 100% आजच पैसे येणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल त्या शेतकरी बांधवांचा ऑनलाईन सातबारा सुद्धा दाखवत असावा तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये लागलेला नसावा, सरकारी हुद्द्यावरती कामाला सुद्धा नसायला पाहिजे तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो तिसरी पात्रता सुद्धा महत्त्वाची आहे। बघा तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, ट्रक नसायला पाहिजे, पॉकलँड नसायला पाहिजे, जेसीबी नसायला पाहिजे, यांसारखी मोठमोठी वाहने तुमच्याकडे नसायला पाहिजे तरच तुम्ही या दोन्ही हप्त्यांसाठी पात्र सुद्धा ठरणार आहात। सोबतच शेतकरी बांधवांनो जी शेवटची पात्रता आहे म्हणजे 4थी पात्रता तर ती 4थी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। म्हणजेच कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारे शेतकरी बांधव सुद्धा असायला पाहिजेत। बघा शेतकरी बांधवांनो जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसलेला असाल तर तुम्हाला आजच दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। परंतु यासाठी काही बँकांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, आयसीआयसीआय बँक असेल, एचडीएफसी बँक असेल, भारतीय स्टेट बँक असेल म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल म्हणजेच अशा गव्हर्नमेंट क्षेत्रामधील सर्वात मोठ्या बँकांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो जर तुमचं बँक खातं खाजगी बँकेमध्ये असेल तरी पण तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते तुम्हाला सुद्धा मिळालेले असतील। परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागील 6 हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील त्या शेतकरी बांधवांना आज मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहे। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 19 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु 19 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता तुम्हाला आलेला नसेल तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर बघा याच्यामध्ये परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल म्हणजेच अशा प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेले आहे। उद्या सुद्धा उर्वरित जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये काही शेतकरी बांधवांनी कमेंट सुद्धा केलेली होते की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता किती हजार रुपयाप्रमाणे मिळालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो अजून याच्यामध्ये वाढ झालेली नाही। त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये म्हणजे टोटल मिळून 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदर विस्तार सुद्धा होतच आहे। शेतकरी बांधवांना पेरणी करायची आहे। काही शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असेल त्यांना सुद्धा पैसे
येणार आहे। ज्यांची पेरणी राहिलेली असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट दिलेली आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा।